बातमी नाशिकमधून आहे। नाशिकच्या दिंडोरीमध्ये एसीबीने मोठी कारवाई केली आहे। रासेगावची सरपंच आणि तिच्या पतीला सुद्धा लाच घेताना अटक करण्यात आली आहे। उपसरपंचावरील अविश्वास ठराव नामंजूर करण्यासाठी लाच घेण्यात आल्याची माहिती आहे। 50,000ची लाच मागितली होती आणि तडजोडी अंतिम 25,000वरती सौदा फायनल झाला। लाच घेताना सरपंच मंदा बेडकुळे आणि विठ्ठल बेडकुळे यांना ताब्यात घेण्यात आलाय। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊन माझे सहकारी किरण कोटूर सध्या आपल्या सोबत आहे। किरण, मंत्रालयासारख्या ठिकाणी सुद्धा लाच घेतली जाते। नाशिकच्या दिंडोरीमध्ये सध्या सरपंचाला सुद्धा लाच घेताना ताब्यात घेण्यात आलेलं आहे, काय माहिती आहे? सिद्धेश, एक मोठी कारवाई एसीबीची म्हणावी लागेल। नाशिकच्या दिंडोरी येथील रासेगावमध्ये संपूर्ण घटना घडली आहे। रासेगावचे जे उपसरपंच तर यांच्यावरती अविश्वास ठराव आणला होता आणि हेच अविश्वास ठराव मागे घेण्यासाठी सरपंच आणि त्यांच्या पती या दोघांनीही मिळून 50,000 रुपयाची लाच ही मागितली होती आणि तडजोडी आणखी हे जे आहेत 15,000 रुपयाचं लाच स्वीकारताना या दोघांनाही एसीबीने अटक केलेली आहे। काल रात्रीची ही संपूर्ण घटना आहे। काल रात्री ही कारवाई करण्यात आलेली आहे। या दोघांनाही ताब्यात घेऊन अधिक चौकशी अँटी करप्शन ब्युरोकडून केला जातो। नक्कीच धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।